पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस साजरा होणारा रमजान ईद सण शिरोळ शहरात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। महिनाभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा म्हणजे उपवास पूर्ण केल्यानंतर येणारा हा सण मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। चंद्रदर्शन होताच ईदची घोषणा झाल्यानं शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। रमजान महिन्यात संयम, आत्मशुद्धी आणि ईश्वर प्रेमाचा संदेश मुस्लिम समाजानं आचरणातून दिला। या काळात नमाज अदा करणे, कुराण पठण तसेच दान धर्म यांना विशेष महत्त्व देण्यात आलं। ईदच्या दिवशी सकाळी लवकर उठून नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधवांनी शिरोळमधील ईदगाह मैदानावर एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली। नमाजानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात आल्या, ज्यातून बंधुभाव आणि एकात्मतेचं दर्शन घडलं। तत्पूर्वी खुबैब गवंडी, मुफ्ती अब्दुल रहमान, हाफिज इलियास बागसार यांनी नमाज अदा केली। तसेच शिरोळमधील चारही मशिदींचे अध्यक्ष सिकंदर बागसार, असलम शेख, शाहजहान शेख आणि राजू मोमीन उपस्थित होते। यावेळी हाजी बाळासाहेब शेख, परवेज मिस्त्री, फतेलाल मिस्त्री, इम्रान अत्तार, मस्जिद अत्तार, आशम मोमीन, जब्बार मिस्त्री, हैदर मिस्त्री, इलाही कलावंत, जहांगीर सुतार, सरफराज कुरणे, अनीस चौगुले, मीरा मुजावर, NV सय्यद, जब्बार नालबंद, हाजी सय्यद्दीन मुल्ला, मौलाना अप्पाक या मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। आपल्या मनोगतात त्यांनी मुस्लिम समाजाचे देशाच्या जडणघडणीत असलेले योगदान अधोरेखित करत नगरपालिकेच्या वतीनं समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। याप्रसंगी शिरोळ पोलीस स्टेशनच्या प्रमुख प्रवीण खानापुरे, नगरसेवक विजय आरगे, दीपक भाट, शरद उर्फ बापू सोमोरे, ओंकार गावडे, निलेश गावडे, उल्हास आवळे, अमर शिंदे, माजी नगरसेवक पंडित काळे, माजी सरपंच गजानन संकपाळ, युवा नेते अजिंक्य पाटील, संभाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। एकूणच शिरोळमध्ये रमजान ईदचा सण शांतता, बंधुभाव आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी शिरोळ पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवून सण शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।